नमस्कार, जय हिंद सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्या स्पीकर मराठी सरळ सेवा भरती या YouTube चॅनलवर. मी नीता घुले पांजरे तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. आपण घेत आहोत सामान्य विज्ञानाची सिरीज तुमच्या BMCच्या कशासाठी पोस्टसाठी 1846 जागा आहे तुम्हाला कार्यकारी सहाय्यकच्या. त्यासाठी आपण स्पेशल 60 दिवस विजेता सिरीज घेऊन आलेलो आहोत, ज्यामध्ये सर्व TCS पॅटर्नचे क्वेश्चन ऍड केलेले आहेत सामान्य विज्ञानाचे. आजचा आपला 14 नंबरचा लेक्चर असणार आहे. लेक्चर सुरू करण्याआधी सेशनच्या लिंकला शेअर करून सगळ्यांनी सेशनला लाईक करून घ्यायचं आहे. ठीक आहे, तर सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या प्रश्नांना. तर बघा, पहिला प्रश्न, खालील कुठले प्राणी श्राव्यातील ध्वनी निर्माण करतात? आता श्राव्यातील ध्वनी, श्राव्यातील म्हणजे काय की जे आपण ऐकू शकतो. श्राव्यातील ध्वनी, श्रव्यातीत ध्वनी आहे ते, श्रव्यातीत ध्वनी. खालील कुठले प्राणी आहे जे श्रव्यातीत म्हणजे काय, कशाचा करू शकतात, कोणत्या आवाज काढू शकतात? डॉल्फिन, कुत्रा, 5 वर्षाखालील मुले, उंदीर. आता साऊंड ह्याच्यामध्ये काय काय असतं? 3 प्रकारचे ध्वनी असतात. एक असतो अल्ट्रासाऊंड. अल्ट्रासाऊंडची फ्रिक्वेन्सी किती आहे? अल्ट्रासाऊंडलाच आपण काय बोलतो? श्राव्यातीत ध्वनी बोलतात. श्राव्यातीत. आणि इथे पण तुम्हाला सांगितलं आहे श्राव्यातीत ह्याची वारंवारता किती असते? 20,000 हर्ट्झ पेक्षा पण ते जास्त असतं. ठीक आहे, आणि लहान मुले पण काय करू शकतात? तो आवाज ऐकू शकतात. ठीक आहे, ऐकू शकतात, काढू शकत नाही. नंतर एक असतो इन्फ्रासॉनिक. मग इन्फ्रासॉनिकची रेंज किती आहे? तर इन्फ्रासॉनिकची रेंज आहे 20 हर्ट्झ पेक्षा पण कमी, म्हणजे 20 हर्ट्झ पेक्षा कमी असतो तो. आणि नंतर आहे ऑडिबल. मग ऑडिबलची जी साऊंडची आपण बोलतो ना फ्रिक्वेन्सी किती आहे त्याची? 20 हर्ट्झ पासून 20 हर्ट्झ ते 20,000 हर्ट्झ. तुम्हाला ध्वनी या चॅप्टर मध्ये हे सगळं विचारलं जातं. मग आता आपल्याला श्राव्यातीत विचारलेलं आहे, मग कोण काढणार आहे? डॉल्फिन आणि उंदीर हे काय करू शकतात? आवाज ते काढू शकतात, हा ध्वनी निर्माण करू शकतात. मग बघा, पर्याय नंबर कोणता येईल? फक्त अ व ड. बघा, पर्याय नंबर बी दिलेला आहे, फक्त अ व ब, अ व ड योग्य. ओके, देन आहे पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न बघा, इंद्रधनुष्य तयार होण्यासाठी खालील कुठल्या क्रिया कारणीभूत आहेत? आता जसं की आपण भौतिकशास्त्रामध्ये शिकलेलो आहोत, इंद्रधनुष्य जर तयार व्हायचा असेल, तयार होणार असेल तर कोणत्या क्रिया असतात? सांगा बरं. प्रकाशाचे अपस्करण, प्रकाशाचे अपवर्तन, प्रकाशाचे परावर्तन, प्रकाशाचे विकिरण. तर या सर्व क्रिया ज्या आहेत ते इंद्रधनुष्य व्हायला कारणीभूत आहे. म्हणून आपण आन्सर काय देणार? तर आन्सर काय देणार आहे? होणार का सगळ्याच क्रिया होणार आहे का? विकिरण होणार का इथे? प्रकाशाचं विकिरण होणार का? नाही होणार ना. प्रकाशाचं विकिरण म्हणजे काय? जेव्हा प्रकाश किरण पृथ्वीवरती पडतात तर पृथ्वीवरती कण असतात बारीक बारीक, तर ते काय होतात? वेगवेगळ्या साईडला विखुरले जातात, त्याला प्रकाशाचं विकिरण बोलतात. तर इंद्रधनुष्याशी त्याचा संबंध नाहीये, म्हणजे अ ब क आपलं आन्सर येणार आहे. बघा, पर्याय नंबर 3 योग्य, अ ब क हे कारणीभूत आहे प्रकाशाचे अपस्करण, अपवर्तन, परावर्तन कशासाठी कारणीभूत आहे? इंद्रधनुष्य तयार होण्यासाठी. ओके, देन आहे पुढचा प्रश्न, अस्थिर अणुकेंद्रकामधून जर गॅमा कण उत्सर्जित झाल्यानंतर काय बदल होईल? एक अस्थिर अणुकण आहे. अस्थिर अणुकणचा अर्थ काय होतो? की जो काय स्थिर, एका जागेवर स्थिर नाही आणि त्याच्यामधून काय होत आहे? रेज होत आहे, उत्सर्जित होत आहे. मग समजा इथे गॅमा रेज काय झाले? उत्सर्जित झाले. गॅमा रेजची भेदक क्षमता सगळ्यात जास्त असते आणि गॅमा रेजवर कुठलाच प्रभार नाहीये. मग प्रभारच नाहीये, त्याच्यामुळे काहीही बदल होत नाही. प्रभारच नाहीये तर ह्याच्यामधून जर ते उत्सर्जित जरी झालेले असते तरी काहीही फरक होत नाही, काहीही बदल होत नाही. म्हणून पर्याय नंबर 4 योग्य. जसं अल्फा कणांवरती धन प्रभार असतो, समजा इकडे अल्फा कण असते तर अल्फा कणांवर धन प्रभार असतो, तर बीटा किरणांवर मायनस चार्ज असतो, म्हणजे ऋण प्रभार असतो. ठीक आहे, आणि गॅमा जे किरण आहे यांच्याची भेदक क्षमता खूप जास्त आहे, कोणापेक्षा? बीटापेक्षा आणि अल्फापेक्षा. हे सुद्धा लक्षात ठेवा, हे तुम्हाला विचारलं जाईल. पुढचा प्रश्न बघा, वैद्यक शास्त्रात वापरल्या जाणाऱ्या सोनोग्राफी बद्दल खालील विधाने लक्षात घ्या, बरोबर विधान ओळखा. आता वैद्यक शास्त्रात म्हणजे हॉस्पिटलमध्ये वगैरे जे सोनोग्राफी करतो, सोनोग्राफी आपण आपल्याला झालेल्या अंतर्गत काही कारणांमुळे, काही इजा झाली अंतर्गत काही गोष्टी आहेत तर ते चेक करण्यासाठी, अवयवांना चेक करण्यासाठी आपण सोनोग्राफीचा वापर इथे करतो. मग यात काय सांगितलेलं आहे? याच्यामध्ये काय बरोबर असणार आहे?
तर यात वापरले जाणारे तरंग हे अणुतरंग असतात, बरोबर आहे. यामध्ये क्वांटम क्रिस्टलचा उपयोग करतात, ते पण बरोबर आहे. आणि यामध्ये पायझो इलेक्ट्रिक परिणामाचे तत्व वापरले जाते, हे पण बरोबर आहे. आणि याच्यासोबत याच्यामध्ये अल्ट्रासाऊंडचा उपयोग केला जातो, हे सुद्धा बरोबर आहे. गर्भाची वाढ होताना अल्ट्रासाऊंडचा उपयोग केला जातो सोनोग्राफी करताना, हे सुद्धा बरोबर येणार आहे. म्हणजे पर्याय नंबर अ, ब, क आपला योग्य. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, खालील रंग लक्षात घ्या. वर्णपंक्तीतील यापैकी सर्वात कमी ते सर्वात जास्त असा वळण्याचा क्रम कोणता? आता सगळ्यात कमी वळलेला आहे आणि सगळ्यात जास्त वळलेला आहे. समजा हा तुमचा आहे प्रिझम, याच्यातून आले प्रकाश किरण. ठीक आहे. मग आता हा लाल आहे. ओके. आता आपण काय बोलतो? ता, ना, पी, ही, नी, पा, जा. सगळ्यात कमी वळला आहे तो तांबडा आणि सगळ्यात जास्त वळला आहे तो जांभळा. बरोबर. हे काय आहे? लाईट. हा काय आहे? प्रिझम. आणि हे काय आहे? रेज. वर्णपंक्ती आहे. ठीक आहे. मग आता क्रम लावायचा आहे आपल्याला. कसा क्रम लावायचा आहे? कमी ते जास्तचा. मग कमी ते जास्त मध्ये क्रम सांगा बरं कोणता तुम्हाला वाटतोय? बघा, लाल, त्याच्यानंतर येणार बघा, पहिले येणार लाल, लालच्या नंतर लगेच कोणता आला इथे बघा? पिवळा. म्हणजे हा 2 नंबरला येणार आहे ना, हा पहिला, हा दुसरा, पिवळा आहे तिथे. नंतर निळा. मग काय येणार? तिसऱ्या नंबरवर निळा आणि नंतर मग सॉरी बघा, नंतर काय येणार आहे? हिरवा. ठीक आहे. ड येईल इथे पहिले. म्हणजे इथे काय येणार आहे? पहिले तिसरा आणि निळा काय येणार आहे? चौथा. बघा, इथे हिरवा येणार आहे पहिले, तिसरा आणि निळा येणार आहे चौथा. मग असे पर्याय कुठे दिले तुम्हाला? अ, क, ड, ब. अ, क, ड, ब कुठे दिलेला आहे? तर पर्याय नंबर चौथा बघा योग्य. आता तुम्हाला ते सगळ्यात जास्त प्रश्न याच्यावरच विचारतात, इंद्रधनुष्यावरती. इंद्रधनुष्यामध्ये कुठला कलर जास्त विखुरला जातो किंवा कुठल्या कलराचं आपण बोलतो ना, कुठला कलर जास्त वळतो, कोणता कलर कमी वळतो, मग त्याचा क्रम लावा किंवा त्याचं नाव सांगा, हे तुम्हाला विचारलं जातं. किंवा प्रकाश किरण कोणत्या पद्धतीने जातात त्याचं, प्रकाशाचं आपण जसं अपवर्तन परावर्तन शिकतो त्याच्याबद्दल तुम्हाला इथे विचारलं जातं. 100% हे प्रश्न विचारले जातील. ठीक आहे. देन आहे पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कुठली ग्रंथी शरीराच्या बीएमआर शी संबंधित आहे? बीएमआर म्हणजे बासल मेटाबॉलिक रेट. मग याच्याशी संबंधित कोणती ग्रंथी आहे? लाळोत्पादक ग्रंथी, कंठग्रंथी, यकृत आणि पीयूषिका. पीयूषिका ग्रंथीला बोललं जातं मास्टर ग्लँड, मास्टर ग्रंथी बोललं जातं. पण आपल्या बीएमआर शी संबंधित आहे कंठग्रंथी. कोणती ग्रंथी आहे? कंठग्रंथी. लक्षात ठेवायचं. पुढचा प्रश्न बघा, सर्व पेशींचा जन्म अस्तित्वात असलेल्या पेशीपासून होतो, हा सिद्धांत कोणी मांडला? म्हणजे समजा इथे एक पेशी आहे, तर हिचा जो जन्म आहे तिच्याच बघा, इथे एक पेशी आहे आणि इकडे 2 नवीन पेशी तयार झाल्या. तर ह्या 2 नवीन पेशी कशा तयार झाल्या? त्यांच्या आधी अस्तित्वात असलेल्या पेशीपासून तयार झाल्या. हे विधान कोणी मांडलं? तर पर्याय नंबर बघा पहिला ऑर्बिशियन यांनी काय सांगितलं होता? हा सिद्धांत मांडला होता की कुठलीही पेशी तिच्या अगोदरच्या पेशीपासूनच तयार झालेली असते. श्वसनाचा दर हा खालीलपैकी कुठल्या उपकरणाने मोजतात? तुमचा जो श्वसनाचा दर आहे तो कोणत्या उपकरणाने मोजला जातो? तर पर्याय नंबर बघा स्पायरोमीटर हे योग्य येणारे. पर्याय नंबर 1 तुमचा जो श्वसनाचा दर आहे तो स्पायरोमीटरने मोजला जातो. सेशनला लाईक करायचं आहे सर्वांनी आणि सेशनच्या लिंकला शेअर करायचं आहे, कारण हे क्वेश्चन सगळे शोधून आणले गेलेले आहेत. TCS पॅटर्न नुसार तुमच्यासाठी आम्ही खूप मेहनत घेत आहोत क्वेश्चन शोधण्याची, म्हणून आम्हालाही अप्रिशिएट करण्यासाठी तुमचे लाईक्स असतात, म्हणून सेशन लाईक करून लिंकला शेअर करायचं आहे. पुढचा प्रश्न बघा, खेचर. खेचर हा प्राणी खालीलपैकी कुठल्या जोडीमुळे तयार होतो रे? खेचर. खेचर हा ऐकलाय ना तुम्ही? घोडी स्त्री व गाढव पुरुष, गाढवीन व घोडा वरील दोन्ही शक्य. खेचर हा कृत्रिमरित्या वापर केला जातो असं नाहीये.